नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आहे चौथा सोमवार आणि चौथा सोमवार असल्यामुळे आजची जी शिवमूठ आहे ती जव असणार आहे. आणि चौथा सोमवार तर आहेच, पण आज कृष्ण जन्माष्टमी सुद्धा आहे आणि मग मी दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा कृष्ण जन्म साजरा करणार आहे. मी प्रयत्न करेन सगळं व्लॉगमध्ये इन्क्लूड करण्याचा. तर आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. एकतर श्रावणी सोमवार सुद्धा आहे, त्यामुळे उपवास आहे. मी थोडंसं स्वयंपाक केला आहे आणि थोडा कामं अजून बाकी आहे. सगळ्यात आधी मी घर वगैरे क्लीन करून घेतलं, कारण मला देवपूजा करण्यासाठी आधी घर मी क्लीन करते आणि मगच मी पूजा करते. तर आता माझी बाकीची सगळी कामं आटोपली. मी आता शांततेने पूजा करणार आहे. त्यानंतर मला मार्केटला जाऊन थोडंसं सामान घेऊन यायचं आहे आणि मग त्यानंतर संध्याकाळच्या पूजेची पण मला सगळं तयारी करायची आहे. म्हणजे रात्री 12 वाजता आपण कृष्ण जन्म साजरा करतो, तर ते सुद्धा करायचं आहे. तर माझ्या मैत्रिणी येतात दरवर्षी. ह्या वर्षी आता कोण कोण येणार आहे काहीच माहीत नाही, काहीच अजून मी डिसाईड केलं नाही आहे. पण कोणी आलं नाही आलं तरी मी माझा कृष्ण जन्म घरी साजरा करतेच दरवर्षीप्रमाणे, तो मी करणार आहे. तर मी प्रयत्न करेन सगळं काही व्लॉगमध्ये दाखवण्याचा. तर तुम्ही कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. तर ही आहे माझी आजची देवपूजा. आज देवपूजेला वेळ लागला, कारण सगळं देवारा जेव्हा सणवार वगैरे असतात मी सर्व धुवून पुसून व्यवस्थित काढते. रोज देवारा नाही पुसत, फक्त जिथे देव ठेवतो तेवढाच भाग पुसते. पण जेव्हा एखादा सणवार असतो तेव्हा पूर्ण वरून खालून साफसफाई असते देवांची. तर अशा प्रकारे आज देवांची पूजेला मला थोडासा वेळ लागला आणि देवपूजा माझी अशा प्रकारे पूर्ण झालेली आहे. बघा लालू किती क्यूट बसलाय ना. लालू अचानक असं घरात येऊन बसतो, असं एकदम क्यूट दिसतो तेव्हा असा बसतो तेव्हा. आणि हे बघा, हे जे क्राफ्ट मी माही, परी आणि स्वराला करायला सांगितलं होतं ना, ते क्राफ्ट आता फायनली रेडी झालंय. ह्याच्यावरची जी फॉन्ट आहे, रायटिंग आहे, ते मी केलेली आहे, पण बाकी सर्व डेकोरेशन या मुलींनीच केलंय. बघा किती सुंदर दिसतंय वॉलवर. विकत मिळतं ते पण असंच असतं ना, सेम. तर आता माझी देवपूजा वगैरे सर्व झाली आहे. मी कॉफी पण पिऊन माझी झालेली आहे आणि आता मी मंदिरात जाणार आहे शिवमूठ वाहण्यासाठी, कारण दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि ही वेळ परफेक्ट असते. मंदिरामध्ये गर्दी पण असते, शांततेने पूजा होते. तर मी आता मंदिरात जाऊन पहिले शिवमूठ वाहून येणार आहे, मग त्यानंतर पुढची सेवा आणि पूजा. आजची शिवमूठ जव आहे म्हणून मी हे जव आणलेले आहेत. 2 रुपयाचेच आणले, जेवढे व्हायचे तेवढे, कारण ते आपल्या घरात काही यूज होत नाही जास्त आणून. मंदिरात जाऊन आलेली आहे आणि माझं सगळी कामं आटोपलेली आहेत. आता मी पटकन स्वयंपाक करते, कारण मला उपवास सोडायचा आहे. खूप भूक लागली आहे, पण मी काही बनवलेलं नाही आहे. तर आता भाजीचा तर काही विचार नाही केला, पण माझं असं चालू आहे की मटकीची भाजी बनवेन. तर मटकीची भाजी, चपाती आणि भात असा प्लॅन आहे. तर मी लवकरच स्वयंपाकाला लागते आणि रात्री 12 वाजता कृष्ण जन्म पण साजरा करायचा आहे, तर त्याची पण तयारी करायची आहे. आणि आमचे एक फॅमिली फ्रेंड्स आहेत, त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे, तर तिथे सुद्धा मला जायचं आहे. तर खूप कामं आहेत, मी कामं पटापट आवरून घेते. या पावसाच्या वातावरणामुळे ना आवाज एकदम असा बसल्यासारखा झालाय, तर मी पटापट आवरून घेते कामं. एकदा किचनमध्ये एंट्री केली की मग किचनची सर्व कामं पटापट करून घ्यायला मला आवडतात. जास्त वेळ रेंगाळत बसायला आवडत नाही. माझे शेंगदाणे मी आणून ठेवलेले होते, पण ते भाजायचे बाकी होते. भाजून ठेवले तर ते जास्त दिवस टिकतात, म्हणून मी भाजून त्याचा कूट करून ठेवते. अर्धे शेंगदाणे भाजते आणि अर्धे तसेच ठेवते. खिचडीला वगैरे किंवा कोणत्याही भाजीत सुद्धा शेंगदाणे मी वापरते. त्यानंतर पटापट स्वयंपाक करून घेतला. चपाती आणि मटकीची भाजी आणि मेथीची भाजीसुद्धा मी केली, कारण उपवास सोडायला एक पातळ भाजी, एक सुकी भाजी अशा प्रकारे स्वयंपाक केला. आणि हे आहे ते कॉर्न आहेत, हे आम्हाला खूप आवडतात खायला, त्यामुळे हे कुकरमध्ये उकडून घेतलेत मीठ वगैरे टाकून. आता चाट मसाला टाकून आपण हे असंच खाऊ शकतो. तर मी माझी कामं पटापट आटोपली, कारण 11:30ला मला पूजेला बसायचं होतं. कृष्णाची आंघोळ वगैरे सर्व आटोपता 12 वाजतातच. तर आता मी कृष्णाच्या आंघोळीला सुरुवात केलेली आहे. आधी साध्या पाण्याने कृष्णाला स्नान घालायचं असतं आणि मग त्यानंतर पंचामृताने आंघोळ घालायची असते आणि त्यानंतर पुन्हा साध्या पाण्याने आंघोळ घालून कृष्णाला स्वच्छ करायचं असतं.
ही सर्व सेवा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा एकच मंत्र मी म्हणत होती, बाकी काही वेगळं असं काही म्हणत नव्हती, किंवा राधे राधे बोललं तरी चालतं। देवाची कोणतीही सेवा असो ती जर तुम्ही मनापासून केली तर ती नक्की परमेश्वरापर्यंत पोहोचते असं मला वाटतं। त्यामुळे जर आपल्याला मंत्र येत असतील तर म्हणावेत, नसतील येत तर मनापासून नमस्कार करावा। मनापासून केलेला नमस्कार सुद्धा परमेश्वरापर्यंत पोहोचतो असं मला वाटतं। कृष्णाची तर अंघोळ झालेली आहे। आता कृष्णाला पाण्यामध्ये घालायची वेळ आलेली होती, त्यासाठी पाळणा मी आधीच तयार करून ठेवला होता। तर आताची तयारी सुरू आहे ती कृष्णाला पाण्यात घालण्याची सुरू आहे, कारण 12 वाजायला आले होते, 5 मिनिटच बाकी होते।
तर अशा प्रकारे माझी पूजा वगैरे सर्व पूर्ण झाली, पाळणा पण हलून झाला आणि आम्ही सर्व ज्या घरी सर्व बायका आलेल्या सर्वांनी छान गप्पा पिप्पा पण मारल्या आणि आता सर्वजण घरी पुन्हा निघून गेलेले आहेत आणि रात्रीचे 2 वाजत आलेले आहेत। खूप सर्वजण गप्पा मारत बसलेलो मस्तपैकी। तर आता काही नाही, फक्त थोडासा पसारा आहे घरामध्ये तेवढा आवरायचा। तर आता मी ब्लॉगला एंड करते। तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।